तीन महिला आणि मित्रांसह नशेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एकनाथ खडसेंच्या जावयाला पुण्यात रेव पार्टीत रंगेहात पकडले। पुण्यातील उत्सवगृह खराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। पार्टीत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते। खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टीत पुरुषांसह 3 महिला सहभागी होत्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या छापेमारीत अंमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आली आहे। या पार्टीत एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर हे देखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे। गुन्हे शाखेला या पार्टीबाबत गुप्त माहिती मिळाली होती। यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। जावई प्रांजल खेवलकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांचा मित्र आणि 3 महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या। पार्टी दारू, हुक्का आणि अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांची पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेलं। रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत। राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला ताब्यात घेतलं आहे। या सर्वांनी काय घेतलं होतं, अंमली पदार्थ होते का, याचा तपास मात्र सुरू आहे। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यापूर्वीही चर्चेत आले होते। खेवलकरांकडे असलेल्या MH19 AQ 7800 सोनाटा लिमोसिन या आलिशान कारमुळे ते वादात सापडले होते। जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून तिथेच पासिंग मिळाले आहे। मात्र नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। हलक्या वाहनांच्या म्हणजेच LMV लाईट मोटर व्हेकल श्रेणीत आलिशान कारची नोंदणी करण्यात आली होती। अँबॅसेडर लिमोसिन कार व्यतिरिक्त अन्य लिमोसिन कारला देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, पुणे।